अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडलेला मोठा चोरीचा गुन्हा केवळ 48 तासाच्या आत पोलिसांनी उघडकीस आणला। या गुन्ह्यात 2 बुरखा घातलेल्या महिलांना पोलिसांनी काहीच तासात अटक केली आहे। या महिलांनी ज्वेलर्स दुकानात चोरी करून तब्बल 5,55,000 रुपये किमतीच्या सोन्याचे 2 बांगड्या चोरल्या होत्या। 18 ऑगस्ट रोजी दुपारी अमरावती येथील रायली प्लॉट परिसरातील बजरंगलाल छोटेलाल बर्मा या नावाच्या ज्वेलर्स दुकानात 2 अनोळखी बुरखा परिधान केलेल्या महिला आल्या। दरम्यान त्या महिलांनी बांगड्या हातात घालून पाहण्याच्या बहाण्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले। काही वेळ खरेदी केल्यानंतर त्या काहीही न घेता दुकानातून बाहेर पडल्या। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बांगड्यांची संख्या मोजली असता 2 सोन्याच्या बांगड्या कमी असल्याचे लक्षात आले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 महिला कैद झाल्या। दुकान व्यवस्थापकांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले। बांगड्यांचे वजन 55.700 ग्रॅम असून किंमत 5,55,000 रुपये किमतीच्या बांगड्या चोरी केल्या होत्या। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून डीबी पोलिसांनी 48 तासातच 2 महिलांना ताब्यात घेतले। या 2 महिलांना मालेगाव जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून चोरीस गेलेल्या 2 सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या असून जप्ती पंचनामा करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या आदेशाने सिटी कोतवाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रामदास पालवे, पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे, रंगराव जाधव, पोलीस कर्मचारी हरीश बुंदिले, घनश्याम यादव, दीपक श्रीवास, सुकेशनी चक्रनारायण, प्रमोद हरणे, प्रदीप राठोड, अथर अली बेग, मंगेश दिघेकर, आकाश इंगोले, बाबूसिंग राठोड, मोनाली मोकळकर यांनी केली। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।